नमस्कार, मी दिलीप मुसळे. सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. आपण आजच्या लेक्चरमध्ये आर्टिकल या टॉपिकवरील आयोगाने जे काही प्रिव्हियस इयर्समध्ये ज्या क्वेश्चन पेपरमध्ये काय प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांचं थोडं सविस्तरपणे आपण आजच्या लेक्चरमध्ये विश्लेषण घेणार आहोत. आर्टिकल एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. माझ्या मते जवळपास प्रत्येक पेपरमध्ये ज्या ठिकाणी इंग्रजी विषय असतो त्या ठिकाणी आर्टिकल या घटकावर एखादा तरी प्रश्न सापडतो. मग आता आर्टिकलचे प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, त्यांची उत्तरं द्यायची कशी, हे या लेक्चरमध्ये आपण थोडं सविस्तरपणे समजून घेऊया. या ठिकाणी आता मी लेटेस्टपर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत. लॉकडाऊनच्या आधी 2019ला जी काही राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली होती त्या 2019च्या मुख्य परीक्षेमध्ये काही प्रश्न आले होते, ते या ठिकाणी पाहिजेत आपल्याला. या ठिकाणी बघायचं, आयडेंटिफाय इनकरेक्ट यूज ऑफ आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता आपल्याला जे पद्धती विचारण्याच्या पद्धती आहेत त्या थोड्याशा बदलत चाललेल्या आहे. पहिलं काय विचारलं जायचं, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल आर्टिकल. अगदी साध्या पद्धतीनं प्रश्न विचारला जायचा, पण हल्ली पेपरचा जो काय पॅटर्न आहे निश्चित बदलत चाललेला आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे प्रश्न येतात. आता फिल इन द ब्लँक्सचे प्रश्न कमी येतात, परंतु वाक्य दिली जातात. वाक्यांमध्ये आर्टिकल बरोबर वापरलेलं आहे की नाही हे विचारलं जातं. म्हणजे दिलेल्या वाक्यातून आर्टिकलच्या अनुषंगाने वाक्य बरोबर की चूक हे या ठिकाणी विचारलं जातं. आता तुम्हाला स्पष्टपणे काय दिलेलं आहे, इनकरेक्ट यूज आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे चुकीच्या आर्टिकल वापरलेलं वाक्य विचारले. पाहायचं, द मॅन इज मॉर्टल, आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे, द गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. दोन वाक्य दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये चुकीचं आर्टिकल असलेले वाक्य ओळखायचे. सर्वप्रथम लक्षात ठेवायचं, या ठिकाणी नाम आलेलं आहे. आता कधीही न ऐकलेलं एक वाक्य तुम्ही ऐका. कुठल्याही पुस्तकामध्ये विशेष करून नमूद न केलेलं वाक्य विसरू नका. जे हे वाक्य लक्षात ठेवील त्याला आर्टिकल खूप सोपं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, वाक्य जे आर्टिकल असतं हे बेसिकली नामासाठी वापरलं जातं. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकायचं. ज्याला नाम हा घटक समजतो त्याला आर्टिकल वापरायला सोपं जातं. आपण आर्टिकल जर सेपरेट जर पाहिलं आणि जर नाऊन जर व्यवस्थित समजून जर नसेल घेतला तर आर्टिकल थोडं समजायला अवघड जातं. आता या ठिकाणी वाक्यामध्ये नाऊन आलेले बघायचं. पहिल्या वाक्यात आलेला शब्द आहे मॅन. आता एक नियम मी तुम्हाला सांगतो. दोनच शब्दांसाठी एक वेगळा नियम आहे. एक शब्द आहे तुमचा मॅन आणि दुसरा शब्द आहे तुमचा वमन. ह्या दोन शब्दांच्या बाबतीत एक नियम लक्षात ठेवायचं. तर मॅन आणि विमेन हे दोनच नाऊन वाक्यामध्ये वेगवेगळ्या अर्थानं वापरता येतात. म्हणजे नाऊन येतं वापरता, पण हे जे दोन नामं आहेत हे वाक्याचे दोन वेगळ्या अर्थानं वापरता येतो. पहिला एक आहे तुमचा जनरल यूज. जनरल म्हणजे विशिष्ट व्यक्ती वस्तू संदर्भात नाही. कुठलाही एक व्यक्ती नाही, कुठली एक स्त्री नाही. तर मॅन आणि विमेन एक जनरल कॉन्टॅक्ट्समध्ये ज्यावेळेस ते नाम वापरलं जातं त्यावेळेस त्या नामा अगोदर कुठल्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. ए अँड द तीनही आर्टिकल मॅन आणि विमेन या नामाच्या जनरल यूज अगोदर वापरायचं नाही. हा जो दुसरा जो आहे तो आहे तुमचा स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजेच वाक्यामध्ये विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट स्त्रीचा जर उल्लेख होत असेल तर त्याच्या अगोदर ए अँड द पैकी एखादा आर्टिकल येत असतं, परंतु जनरल अर्थानं वापरलं आर्टिकल घ्यायचं नाही. आता वाक्य दिलेले बघायचं, द मॅन इज मॉर्टल. मनुष्य हा नश्वर आहे. आता मी कुठल्या व्यक्तीविषयी बोलतो, निश्चित कुठल्या व्यक्तीविषयी बोललो आहे का मी? नाही. ज्यावेळेस मॅन आणि विमेन हे दोन शब्द जनरल अर्थानं वापरले जातात त्यांच्या अगोदर कुठलंही आर्टिकल घ्यायचं नाही. या ठिकाणी द आर्टिकल घेतल्यामुळे तुमचं पहिलं वाक्य चुकलेलं आहे. आता विमेन देखील याच टाईपचा शब्द आहे. मी एक छोटंसं वाक्य तयार करतो. विमेन इज मॅन्स बेटर हाफ. सॉरी, आपण असं म्हणू शकतो, विमेन इज मॅन्स सेकंड हाफ. सेकंड हाफ असं म्हणू शकतो. अर्धांगिनी असू शकतं किंवा आपण म्हणूया की दुसरी बाजू आहे. म्हणजे स्त्रीशिवाय पुरुष आणि पुरुषाशिवाय स्त्री अशा रीतीनं जग अधुरं आहे. त्यामुळे हे जनरली मॅन आणि विमेन हे पृथ्वीवरील एक अतिशय इम्पॉर्टंट घटक आहे. बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी मॅन अगोदर कुठले आर्टिकल येणार नाही. दुसरं वाक्य दिलेलं आहे बघा, द गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. नोटीस करायचं, वाक्यात गोल्ड हा शब्द नाऊन आहे आणि गोल्ड हा जो शब्द आहे हा मटेरियल नाऊन आहे. याला मराठीमध्ये आपण पदार्थवाचक नाम असं म्हणतो. पदार्थवाचक नामाची बाबतीत नियम लक्षात ठेवायचा. मटेरियल नाऊन ज्यावेळेस तुम्ही वाक्यामध्ये घेता तो देखील जनरल अर्थानं वापरला जातो आणि स्पेसिफिक अर्थानं वापरला जातो. ज्यावेळेस मटेरियल नाऊन जनरल अर्थानं वापरलं जातं त्या अगोदर कुठलंही आर्टिकल घ्यायचं नाही. परंतु हेच मटेरियल नाऊन विशिष्ट वस्तू व्यक्तीच्या संदर्भात येत असेल तर त्या ठिकाणी बाकी द आर्टिकल घेतलं जातं.
मटेरियल नाऊन अगोदर ए आणि एन आर्टिकल वापरत नाही, परंतु विशिष्ट उद्देशानं विशिष्ट अर्थानं जर वापरलेलं असेल तर तिथे द आर्टिकल वापरता येतं. आलं लक्षात. आता या ठिकाणी बघायचं, गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. मी कुठल्या सोन्याची चर्चा केली? जनरल, ज्याला सोनं म्हणतो ते सोनं. त्यामुळे जनरल यूज जर असेल तर या ठिकाणी देखील आर्टिकल घ्यायचं नाही. म्हणजेच काय, तुमची दोनही वाक्य चुकलेली आहे. इनकरेक्टच ओळखायच्यात, दोन्ही पण इनकरेक्ट असल्यामुळे बोथ ए अँड बीला तुम्ही मार्क करून द्या. बघा किती सिंपल प्रश्न आहे. तुम्हाला फक्त या माहिती तुम्हाला या ठिकाणी असणे गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघायचा आहे आता, फिल इन द ब्लँक्स विथ ए ऑर एन. या ठिकाणी तुम्हाला 2 आर्टिकलपैकी आर्टिकल्स वापरायचे. आता हा अगदी ट्रॅडिशनल फॉर्मॅट आहे की फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल आर्टिकल. अगदी पण याच्यामध्ये काय केलं आहे, 3 वेगवेगळ्या रचना दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी 3 शब्द पाहायचे, त्यांच्यामध्ये आर्टिकल प्रॉपरली वापरायचं आहे आणि जे खाली जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य तो पर्याय निवडायचा. आता एक लक्षात ठेवायचं, जनरली वाक्यामध्ये नामाच्या अगोदर आपण आर्टिकल घेत असतो. आता या ठिकाणी तुम्ही डोळ्यासमोर ठेवा, या ठिकाणी 3 नाउन्स दिलेले आहेत आणि त्यांच्या अगोदर काही फ्रेजेस दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत. त्यांच्या अगोदर ज्यावेळेस आर्टिकल वापरतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं, ज्या नामाच्या अगोदर आर्टिकल तुम्ही घेत असता त्या नामाचा उच्चार करून बघा मित्रांनो. स्पेलिंगवर जाऊ नका. स्पेलिंग जर घेतलं तर आपण फक्त म्हणतो AEIOU हे 5च स्वर झाले. बट जेव्हा तुम्ही उच्चार करून पाहता त्यावेळेस निश्चित स्वर जास्त निघतात. ज्यावेळेस एखाद्या नामाची सुरुवात लक्षात ठेवायची स्वरानं होते. मी स्वर म्हणतो आहे हा, स्वर, याला इंग्लिशमध्ये आपण ऑवेल असं म्हणूया. लक्षात ठेवायचं, स्वर आणि ऑवेल. आणि दुसरं जे असतं ते म्हणजे त्याला मराठीत आपण म्हणतो व्यंजन. ज्यावेळी तुम्ही व्यंजन घेता त्याला आपण कॉन्सोनंट असं म्हणूया. लक्षात ठेवायचं, ज्या स्वरानं सुरुवात होते त्यावेळी त्या नामाच्या अगोदर तुम्हाला एन आर्टिकल घ्यायचं आहे आणि व्यंजनानं सुरुवात होते त्याच्या अगोदर तुम्हाला ए आर्टिकल घ्यायचं आहे. आता उच्चार करून बघायचा. युनिव्हर्सल प्रॉब्लेम, उच्चार व्यवस्थित बघायचा तुमच्या लक्षात येण्या ठिकाणी. युनिव्हर्सल हा जो शब्द आहे याचा उच्चार बघा तुम्ही. युनिव्हर्सल हा जो य आहे, य हा स्वर नाही आहे, हा व्यंजन आहे, म्हणून याच्या अगोदर आर्टिकल येतं ए. अ युनिव्हर्सल प्रॉब्लेम लक्षात ठेवायचं. म्हणजे स्पेलिंग जरी यू असेल तर उच्चार हा यमाचा कॉन्सोनंटनं झालेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी ए आर्टिकल येतं. अँड युकॅलिप्टस ट्री, या ठिकाणी बघायचं आता, युकॅलिप्टस ट्री या ठिकाणी देखील यूज येतो आहे. युकॅलिप्टस यमाचा असल्यामुळे या ठिकाणी देखील ए आर्टिकल येणार. या ठिकाणी एन आर्टिकल घ्यायचं नाही. अ युकॅलिप्टस ट्री. आणि युनेस्को वर्कर, या ठिकाणी देखील युनेस्को, युनेस्को या ठिकाणी देखील यमाचा यने सुरुवात झालेली आहे, हा व्यंजन असल्यामुळे या ठिकाणी आर्टिकल द्यायचं ए. तेव्हा तुम्ही व्यवस्थित पाहायचं, ज्या नामाच्या अगोदर तुम्ही अशा आर्टिकल घेता त्या नामाचा उच्चार गरजेचा आहे. स्पेलिंग महत्त्वाचं नाही आहे, तर उच्चार गरजेचा असतो. उच्चार जर स्वरानं झाला तर एन आर्टिकल घ्या आणि व्यंजनानं झाला तर ए आर्टिकल घ्या. आलं लक्षात. आता 3ही ठिकाणी ए आर्टिकल आलेलं आहे, त्यामुळे ए आर्टिकल असला जो पर्याय बघायचं, ए आर्टिकल असणारा जो काय पर्याय बघायचं, या ठिकाणी ए 3ही ठिकाणी ए असल्यामुळे पर्याय क्रमांक 2ला मार्क करा. या पद्धतीने तुम्हाला प्रश्नांचं उत्तर देता आलं पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं बघायचं. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. तुम्हाला करेक्ट विचारलेलं आहे, म्हणजे बरोबर वाक्य विचारलेलं आहे. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न. आता या ठिकाणी बघायचं, मॅन इज सोशल बिईंग. आता मॅन हा जो शब्द आहे हा जनरल अर्थानं आल्यामुळे त्याच्या अगोदर कुठलंही आर्टिकल घ्यायचं नाही, त्यामुळे याच्या अगोदर आर्टिकल आलेलं नाही आहे. पण बिईंग हा देखील नाऊनच आहे, याच्या अगोदर आर्टिकल येणं गरजेचं आहे, कारण याच्या अगोदर त्याचा ॲडजेक्टिव्ह आल्यामुळे या ठिकाणी आर्टिकल घेणं गरजेचं होतं. या ठिकाणी आर्टिकल नसल्यामुळे हे वाक्य चुकलं. या ठिकाणी मॅन अगोदर ए आर्टिकल कधीच येत नाही आहे, जनरल अर्थानं वापरलं म्हणून, त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. द मॅन इज अ सोशल बिईंग, द आर्टिकल देखील येत नाही आहे, त्यामुळे हे पण चुकलं. मॅन इज अ सोशल बिईंग, या ठिकाणी बिईंगच्या अगोदर ए आर्टिकल घेणं गरजेचं आहे, कारण ते नामच आहे, एकवचनी असल्यामुळे त्याच्या अगोदर ए आर्टिकल येतं. मॅन हा शब्द तुम्ही जनरल अर्थानं घेता म्हणून आर्टिकल घ्यायचं नाही. पर्याय क्रमांक 4ला मार्क करा. आणि हे जे वाक्य मित्रांनो खूप वेळा रिपीट झालेलं आहे, मला लक्षात. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही एखादं नाम घेता त्यावेळेस हे 2 शब्द चुकूनही विसरू नका. जनरल यूज आणि पर्टिक्युलर.
लक्षात ठेवायचं, जनरल यूज केला तर आर्टिकल घ्यायचा नाही, पर्टिक्युलर म्हणजे स्पेसिफिक यूज केला द आर्टिकल घ्यायचं किंवा ए अँड द आर्टिकल घ्यायचं. पुढे बघायचं आता पॉईंट आउट द करेक्ट सेंटेन्स. आता पुन्हा एकदा आपल्याला करेक्ट शोधायचं बघायचं. वनसेवा पूर्व परीक्षा 2018 म्हणजे वनसेवेला 2018च्या 2 प्रश्न आलेले आहेत. पाहायचे आता. आयर्न इज केमिकल इलेमेंट. सर्वप्रथम लक्षात ठेवायचं आयर्न हा जो शब्द आहे बघायचं, आयर्न, गोल्ड, त्याच्यानंतर अशातनं सिल्वर, कॉपर, त्याच्यानंतर लीड, हे जे सगळे आहेत मित्रांनो हे सगळे मटेरियल नाऊन आहे. आणि मटेरियल नाऊनच्या अगोदर जनरली आर्टिकल घेत नाही. जनरल अर्थानं आलं आर्टिकल घ्यायचं नाही आहे. विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूच्या संदर्भात जर आलं तर बाकी द आर्टिकल येतं. मटेरियल नाऊनच्या अगोदर ए आणि ॲन आर्टिकल कधीच येत नाही. आलं लक्षात. आता बघायचं आयर्न इज केमिकल इलेमेंट, याच्या अगोदर आर्टिकल येत नाही, पण हा एक इलेमेंट आहे, याला आपण धातू असं म्हणूया. यासारखे भरपूर धातू आहेत, भरपूर घटक आहेत, त्यामुळे हा शब्द एक वचनी आहे. त्याच्या अगोदर त्याचं विशेषण आल्यामुळे या ठिकाणी ए आर्टिकल घेणं गरजेचं होतं. त्यामुळे या ठिकाणी आर्टिकल नसल्यामुळे पहिलं वाक्य चुकलं. याच्या अगोदर ॲन आर्टिकल येणार नाही, दुसरं वाक्य चुकलं. आयर्न इज अ केमिकल इलेमेंट. इलेमेंट हा एकवचनी असल्यामुळे त्याच्या अगोदर ए आर्टिकल घेणं कंपल्सरी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. या ठिकाणी द आर्टिकल येत नाही आहे. ज्यावेळेस मटेरियल नाऊन जनरल अर्थानं येतो. आता इथं आयर्न म्हणजे कुठलं आयर्न, ज्याला आपण आयर्न म्हणतो तेच जनरल अर्थानं आलेलं आहे, त्यामुळे आर्टिकल घ्यायचं नाही. या कॉन्टॅक्टप्रमाणे पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर आलेला आहे. पुढच्या ज्याकडे जायचं आता बघायचं. विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017ला आलेला प्रश्न बघायचा. या ठिकाणी पुन्हा एकदा तेच वाक्य दिलेलं आहे, त्यासारखंच आहे. गोल्ड हा शब्द मटेरियल नाऊन आहे, जनरल अर्थानं आलेलं का तुम्ही बघायचा. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. जनरल ज्याला सोनं म्हणतो तेच जनरल अर्थानं आलेले. माझ्याकडचं सोनं तुमच्याकडचं, ह्या दुकानातलं त्या असं काय बोललेलोच नाही आहे मी. विशिष्ट व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट्समध्ये नाही आहे. जनरल अर्थानं आल्यामुळे आर्टिकल येणारच नाही. त्यामुळे या ठिकाणी द गोल्ड ही रचना चुकीची आहे, पहिलं वाक्य चुकलं. या ठिकाणी देखील द गोल्ड ही रचना चुकीची आहे, हे वाक्य देखील चुकलं. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. धातू भरपूर आहे, त्यांच्यापैकी गोल्ड हा एक धातू आहे. आता मेटल हा जो शब्द आहे हा कॉमन नाऊन आहे मित्रांनो. कुठला नाऊन आहे? कॉमन नाऊन. कॉमन नाऊनच्या अगोदर आपल्याला आर्टिकल घ्यावं लागतं. त्यामुळे याच्या अगोदर आपल्याला ए आर्टिकल घेतो. आणि लक्षात ठेवायचं ज्यावेळेस एखाद्या कॉमन नामाच्या अगोदर त्याचं विशेषण येतं, आर्टिकल विशेषणाच्या अगोदर येतं. त्यामुळे अ प्रेशियस मेटल ही रचना बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. गोल्ड इज प्रेशियस मेटल. या ठिकाणी मेटल याच्या अगोदर आर्टिकल आलेलं नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 चुकलेला आहे. आणि तुम्हाला काय विचारलं आहे, विच ऑफ द अबव इज अ करेक्ट सेंटेन्स. करेक्ट विचारल्यामुळे पर्याय क्रमांक 3ला मार्क देऊ शकता. या पद्धतीनं उत्तरं द्यायचे बघायचं. आता पुढचा प्रश्न थोडासा मोठा आहे, व्यवस्थित बघायचा. आता आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. तुम्हाला करेक्ट विचारलेले. विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017ला आलेला प्रश्न. या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे, 3 वाक्य दिलेली आहेत, त्यांच्यापैकी बरोबर आर्टिकल वापरलेली वाक्य शोधायचे आहेत. इथं करेक्ट वाक्य शोधायचे. आता बघायचं तुम्हाला. द गर्ल्स हॅव गॉट अ युनिक अपॉर्च्युनिटी. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, द गर्ल्स आलेले असू द्या, हॅव गॉट अ युनिक. या ठिकाणी अपॉर्च्युनिटी, युनिकचा उच्चार कसा होतो, युनिक असा होतो, लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी य येतो, त्यामुळे ए आर्टिकल तुमचा बरोबर आहे. तुमचं पहिलं वाक्य बरोबर येतं. ही स्टडीज इन द युनिव्हर्सिटी. या ठिकाणी द युनिव्हर्सिटी नाही पाहिजे, या ठिकाणी इन अ युनिव्हर्सिटी पाहिजे होतं. आलं लक्षात. कारण इथं एक जनरल आपण नाम वापरलेलं आहे, त्यामुळे ए आर्टिकल तुमचं घेणं कंपल्सरी. अ युनिव्हर्सिटी, अ युनिव्हर्सल प्रॉब्लेम, अ युनिट, आपण म्हणू शकतो की युनिव्हर्सल. आलं लक्षात. अशा प्रकारचे शब्द येतात, युनिफॉर्म येतो वगैरे. द फादर हॅज गॉन टू दी ऑफिस. मित्रांनो लक्षात ठेवायचं, या ठिकाणी एक शब्द आलेला आहे फादर. याच्या कॉन्टॅक्टमध्ये मी खाली एक नियम लिहिलेला आहे, तो नियम व्यवस्थित बघायचा. अतिशय इम्पॉर्टंट नियम आहे. मदर, फादर, अंट, अंकल आणि कुक आणि नर्स. कुक म्हणजे कोण, आपल्याच घरामध्ये स्वयंपाक करणारा कुक. आणि नर्स म्हणजेच कोण, आपल्याच घरामध्ये बाळांचं संगोपन करणारी स्त्री. ज्यावेळेस हे सगळे घटक हे नामवाक्यामध्ये येतात, हे लक्षात ठेवायचं. आता इथं कुक आणि नर्स हे 2 शब्दाच्यामध्ये ॲड केलेले आहेत. लक्षात ठेवायचं, विशिष्ट आपल्याच घरामधील कुक किंवा आपल्याच घरामधील नर्स
हे आपल्या घराचा एक अविभाज्य भाग असतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळे मदर, फादर, अंट आणि अंकल आणि कुक आणि नर्स हे शब्द ज्यावेळेस वाक्यामध्ये येतात, लक्षात ठेवायचं हे नातेसंबंध दर्शवणारे शब्द आहे. यांच्या नामाच्या अगोदर वाक्यात उपपद वापरायचं नाही. ए अँड द आर्टिकल कुठलंच वापरायचं नाही, कधीच म्हणायचं नाही आय हॅव अ फादर, आय हॅव अ मदर, एकच आहे. मग जनरल यूज आहे तो, लक्षात ठेवायचं. मग याच्या अगोदर ॲटलिस्ट आर्टिकल घेऊ नका. तुम्ही दुसरं पॉझिटिव्ह प्रोनाऊन, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह घेऊ शकता वगैरे, ठीक आहे. या ठिकाणी बघायचं आता हे वाक्य जर करेक्ट जर करायचं असेल तर फक्त म्हटलं पाहिजे तुम्ही माय चालेल, ही चालेल, हर फादर चालेल, पण द फादर चालणार नाही आहे. त्यामुळे माय फादर म्हणा, हीज फादर म्हणा, हर फादर म्हणा, देअर फादर म्हणा, ॲक्सेप्टेबल आहे. बट द फादर इज नॉट ॲक्सेप्टेबल. त्यामुळे या ठिकाणी पुढचं वाक्य ठीक आहे. आर्टिकल या ठिकाणी फादर नामामुळे अगोदर हे वाक्य चुकलेलं आहे. ही स्टडीज इन द युनिव्हर्सिटी हे वाक्य देखील चुकलेलं आहे. तुम्हाला करेक्ट शोधायचे, फक्त पहिलं वाक्य करेक्ट असल्यामुळे पर्याय क्रमांक 1ला मार्क करा. आलं लक्षात. या पद्धतीनं उत्तरं तुम्हाला शोधता आली पाहिजे. पुढे वाक्य आले बघा, FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. या ठिकाणी एक अन्न आणि उत्पादन अशा स्वरूपाचा एक पेपर झाला होता, फूड कॉर्पोरेशन. त्या पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. आता हा अगदी ट्रॅडिशनल पॅटर्न आहे, अगदी पूर्वीपासून अशा प्रकारचे प्रश्न विचारत आलेले की वाक्यामध्ये ॲप्रोप्रिएट आर्टिकल ओळखा. बघायचं आता, स्वराज स्कर्ट इज मेड ऑफ डॉट डॉट नायलॉन. मित्रांनो लक्षात ठेवायचं, मेड ऑफ ही फ्रेज आहे. मेड ऑफ याच्यानंतर निश्चितच ती वस्तू कशानं बनलेली आहे त्या मटेरियलचा उल्लेख केला जातो. त्यामुळे पुढे जो येणारा घटक आहे हा मटेरियल आहे. काय आहे? मटेरियल असतो. त्याच्यामुळे याच्यानंतर ह्या फ्रेजच्या नंतर वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. मेड ऑफ अ, मेड ऑफ ॲन किंवा मेड ऑफ द असं रचना करू नका. त्याच्यानंतर ज्या मटेरियलचा उल्लेख होतो ते डायरेक्टली वापरायचे. त्यामुळे मेड ऑफ नायलॉन अशा प्रकारची डायरेक्ट रचना होते, इथं आर्टिकल येणार नाही, याला 0 आर्टिकल म्हणायचं. बट सी प्रिफर्स, परंतु तिनं काय प्रिफर केलेलं आहे डॉट डॉट क्वन. निश्चित तिनं भले तिचा स्कर्ट नायलॉनचा वगैरे असेल, पण तिनं प्रिफर कशाला केलेला आहे? कॉटनच्याच ड्रेसला प्रिफर केलेलं आहे. निश्चित असा उल्लेख केलेला आहे. डेफिनेट कॉटनचाच ती प्रिफर करते. डेफिनेट बोध झाला म्हणून याच्या अगोदर तुम्हाला वाक्यामध्ये डेफिनेट आर्टिकल घ्यायचे, तुम्हाला द. आलं लक्षात. त्यामुळे पहिल्यांदा 0 आर्टिकल आहे, सेकंड टाईम द आर्टिकल आहे, असा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. बघायचा, पहिल्यांदा नो आर्टिकल आणि सेकंड टाईम द, पर्याय क्रमांक 4ला मार्क करा. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी द दिल्यामुळे हे वाक्य चुकलं, दोन्ही ठिकाणी ए दिल्यामुळे हे पण चुकलं, आणि या ठिकाणी द पाहिजे होता, ए आल्यामुळे 2 नंबरचं पण चुकलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा तुमचा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. आता पुढे बघायचं, कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2017च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न बघा. एक अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे, व्यवस्थितपणे काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे. चूज द करेक्ट पेअर ऑफ ऑल्टरनेट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. आर्टिकल व्यवस्थितपणे तुम्हाला वाक्यामध्ये वापरायचे, समजून घ्या. ही वॉज डॉट डॉट ऑनेस्ट मॅन. मॅन हा शब्द नाऊन आहे, तो विशिष्ट एका व्यक्ती संदर्भात आलेला आहे. त्यामुळे हा नाऊन जनरल अर्थानं आलेला नाही आहे, विशिष्ट एका व्यक्तीसाठी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे त्याच्या अगोदर आपल्याला ए अँड द आर्टिकल घेता येतं. आता ऑनेस्ट याचा उच्चार जर केला तर लक्षात ठेवायचं, ऑनेस्ट त्याच्या अगोदर आपल्याला ॲन आर्टिकल घ्यायचे, कारण उच्चार हा स्वरानं होतो म्हणून या ठिकाणी ॲन आर्टिकल मोस्ट ॲक्युरेट आहे. ही वॉज ॲन ऑनेस्ट मॅन बट डॉट डॉट द पीपल इन हिज नेबरहूड डिड नॉट लाईक हिम. त्याच्या शेजारीलच लोकांना तो आवडत नव्हता. निश्चितच शेजारचीच लोक, डेफिनेट लोकांचा बोध झालेला आहे. कुठली लोक? जे त्याच्या नेबरहूड म्हणजे शेजारी राहतात तीच लोक. डेफिनेट झाल्यामुळे या ठिकाणी डेफिनेट आर्टिकल एकच आहे, ते म्हणजे द घ्यायचं. म्हणजे वाक्य काय होतं? ही वॉज ॲन ऑनेस्ट मॅन बट द पीपल इन द नेबरहूड डिड नॉट लाईक हिम. त्यामुळे पहिल्यांदा ॲन आणि सेकंड टाईम द आर्टिकल असणारा पर्याय शोधायचा. ॲन आणि द आर्टिकल असला पर्याय क्रमांक 3ला तुम्ही मार्क करून देऊ शकता. बघा कशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारताय, ठीक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वाक्य येतात. थोडंसं पहिली गोष्ट तुम्हाला नियम माहीत पाहिजे. सर्व नियम जर माहीत असेल तर तुम्हाला अशा प्रश्नाची उत्तर द्यायला काही हरकत नाही. आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये आर्टिकलचे 2-3 पार्ट घेतलेले आहोत, बरोबर आहे. पहिलं ए आणि ॲन आर्टिकलवर घेतला सेपरेट लेक्चर, द आर्टिकलवर घेतला आणि ओमिशन ऑफ आर्टिकलवर देखील घेतलेला आहे.
त्यामुळे हे जर लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिले तर या सगळ्याची उजळणी तिथं होऊन जाईल तुमची. व्यवस्थितपणे तुम्हाला सगळ्या छोट्या मोठ्या संकल्पना सांगितलेल्या आहेत. ते जर व्यवस्थित जर ऐकलं या ठिकाणी त्याचं ॲप्लिकेशन करायला काहीही वेळ लागत नाही. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट आर्टिकल. आता करेक्ट आर्टिकल विचारलेलं आहे. लिपिक टंकलेखक पूर्व परीक्षा 2017च्या पेपरमध्ये आलेले आहे. वी आर गोइंग टू लंडन बाय ट्रेन. जेव्हा तुम्ही मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट वापरता वाक्यामध्ये, बायनं एखादं ट्रॅव्हलिंगचं ट्रान्सपोर्टचं माध्यम वापरता, बाय ट्रेन, बाय बस, बाय एअर, बाय बोट, बाय आपण म्हणू शकतो की कार, बाय टॅक्सी, अशा स्वरूपाचे जेव्हा तुम्ही बायनं एखादा एजन्सीचं नाव जोडलं जातं ट्रान्सपोर्टच्या वस्तूचं वगैरे, तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्टिकल घ्यायचं नाही आहे. लक्षात ठेवायचं. बाय पोस्ट, बाय ट्रेन, बाय प्लेन, बाय बोट, बाय एअर, बाय ऑटर, असे ठेवा, बाय कार. आलं लक्षात. मग यामध्ये आर्टिकल घ्यायचं नाही, त्यामुळे इथं आर्टिकल येणार नाही. दुसरं वाक्य बघायचं आहे. वी एन्जॉयड डॉट डॉट ब्रेकफास्ट सी गेव अस. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जेवणाची नावं आहेत. आता जे आपण मॉर्निंगला जेवण करतो म्हणजे खातो सकाळ सकाळ, त्याला आपण ब्रेकफास्ट असं म्हणूया. जे दुपारच्या वेळेस आपण घेतो जेवण त्याला आपण लंच असं म्हणतो. आणि जे रात्रीचं घेतो त्याला आपण डिनर असं म्हणूया. काय म्हणतो त्याला आपण? डिनर. आणि डिनरला एक जुना शब्द आहे, सध्या तो जास्त वापरत नाही आहे, पण लक्षात ठेवायचं सुपर त्याला आपण म्हटलं जातं. याच्यामध्ये डबल पी आहे, लक्षात ठेवा, सुपर. ही 4 नावं लक्षात ठेवायचं. ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि सुपर. ज्यावेळेस ही नामं म्हणजे वाक्यामध्ये जेवणाची नावं आहे, जनरल अर्थानं येतात, त्यांच्या अगोदर कुठलंही आर्टिकल घ्यायचं नाही. परंतु विशिष्ट व्यक्ती वस्तूनंच दिलेलं जेवण, आईनंच दिलेला ब्रेकफास्ट, मित्रानंच दिलेलं लंच असेल, रात्रीचीच आपण कुणीतरी दिलेलं डिनर असेल, असं स्पेसिफिक व्यक्ती वस्तूच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आलं तर तिथे द आर्टिकल घ्यायचं. इथं वाक्य दिले बघा. वी एन्जॉयड द ब्रेकफास्ट. आम्ही कुठला ब्रेकफास्ट एन्जॉय केला? सी गेव अस. जो ब्रेकफास्ट तिने आम्हाला दिला तोच आम्ही एन्जॉय केला. डेफिनेट झालेला आहे. डेफिनेट त्या मुलीनं दिलेलाच ब्रेकफास्ट आम्ही एन्जॉय केला. डेफिनेट झालेला आहे. आपण विशिष्ट ब्रेकफास्टचा उल्लेख केलेला आहे. कुठला ब्रेकफास्ट? जो तिने दिला तो ब्रेकफास्ट. त्यामुळे डेफिनेट अर्थानं आला म्हणून डेफिनेट आर्टिकल घ्यायचं. आणि लक्षात पुढं बघायचं. लंडन इज ऑन द थेम्स. नद्यांच्या नावाच्या अगोदर आपण द आर्टिकल वापरत असतो, त्यामुळे द आर्टिकल येतं. त्यामुळे पहिल्या पर्यायामध्ये नो आर्टिकल, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये द आर्टिकल असलेला पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. नो आर्टिकल, द आणि द आर्टिकल असला पर्याय क्रमांक 1ला मार्क करा. काय अवघड याच्यामध्ये? खूप सोपी गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. पुढे बघायचं आता. चूज द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. स्टेट एक्साइज 2017च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे बघायचा. आता या ठिकाणी बघायचं. ॲपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्री. ॲपल्स ऑन आर ट्री. या ठिकाणी स्पेसिफिक उल्लेख केलेला आहे. आर नॉट ए ट्री. आता वाक्यात नाम काय आलेलं आहे? ॲपल्स आलेले आहे. लक्षात ठेवायचं हे कॉमन नाऊन आहे, पण हे प्लुरल आहे. कसं आहे? प्लुरल. मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखादं अनेक वचनी नाम घेता त्या अनेक वचनी नामाच्या संदर्भातला एक नियम लक्षात ठेवायचा. अनेक वचनी नाम जनरल अर्थानं जर आलं तर आर्टिकल घेऊ नका. परंतु विशिष्ट व्यक्ती वस्तूच्याच संदर्भात डेफिनेट अर्थानं आलं तर त्याच्या अगोदर डेफिनेट आर्टिकल घ्यायचं. आलं लक्षात. आता या ठिकाणी बघायचं. ॲपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्री. बऱ्याच वेगवेगळ्या देशांमध्ये ॲपल म्हणजे सफरचंद आश्रितनं पिकवतात. आता हे ॲपल मी कुणाच्या संदर्भात आलं? जनरल अर्थानं. सफरचंद सफरचंदच आहे. त्यामुळे हे जनरल अर्थानं आल्यामुळे या ठिकाणी कुठलंही आर्टिकल घ्यायचं नाही. पण दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला द आर्टिकल घ्यायचं आहे. का घ्यायचं आहे? द ॲपल्स ऑन आर ट्री. आपल्या झाडावरीलच ॲपल. मग कुठल्या ॲपलचा उल्लेख केला? जे ॲपल्स आमच्या झाडावर आहे तेच ॲपल्स काय नाही आहे? आर नॉट ए ट्रीप. अजून परिपक्व म्हणजे पिकलेले नाही आहेत किंवा खाण्यास लायक झालेले नाही आहे. मी दुसऱ्या वाक्यामध्ये कुठल्या ॲपल्सचा उल्लेख केला? जे आमच्या झाडावर आहेत तेच ॲपल्स. आणि पहिल्या वाक्यामध्ये जनरल अर्थानं आलेलं आहे. जनरल अर्थानं आल्यामुळे अनेक गोष्टी नामाच्या अगोदर आर्टिकल येत नाही आहे, परंतु स्पेसिफिक अर्थ आलेले डेफिनेट आल्यामुळे त्याच्या अगोदर द आर्टिकल तुम्हाला वापरता येतं. त्यामुळे नो आर्टिकल आणि द असताना जो काही पर्याय आहे तो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3मध्ये दिलेला आहे, तो तुमचा बरोबर आहे. या पद्धतीनं उत्तरं शोधायची आहेत. पुढचं बघायचं आता.
आयडेंटिफाय इनकरेक्ट सेंटेन्सेस आहे. आता काइंडनेस इज अ गुड व्हर्च्यू. आता लक्षात ठेवायचं, काइंडनेस हे नाम या ठिकाणी वाक्यात आलेलं आहे. काइंडनेसचा टाईप कुठला आहे? वाक्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. कुठलं नाऊन आहे ते? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन देखील मटेरियल नाऊन सारखंच आहे. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन वाक्यामध्ये ज्यावेळेस जनरल अर्थानं येतं, आर्टिकल घ्यायचं नाही आहे, परंतु हेच ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन विशिष्ट व्यक्ती, वस्तू, ठिकाणाच्या कॉन्टॅक्ट्समध्ये जोडलं जातं. त्याच्या अगोदर बाकी द आर्टिकल घ्यायचं. पर्टिक्युलर अर्थानं द आर्टिकल, जनरल अर्थानं नो आर्टिकल. आलं लक्षात? त्यामुळे काइंडनेसच्या अगोदर आर्टिकल येणार नाही, जनरल अर्थानं आलेला आहे. पण व्हर्च्यू अशा अनेक सद्गुण आहेत, त्यांच्यापैकी काइंडनेस हा एक आहे. त्याच्यामुळे त्याच्या अगोदर ए आर्टिकल घेणं कंपल्सरी आहे. पहिलं वाक्य तुमचं बरोबर आहे. मेन फेअर डेथ. आता मी कुठल्या व्यक्तीचा उल्लेख केला? पहिली गोष्ट, नाम अनेक वचनी आहे, जनरल अर्थानं आलेलं आहे. प्लुरल नाऊन अनेक जनरल अर्थानं येतं, आर्टिकल घ्यायचं नाही आहे. या ठिकाणी द आर्टिकल चुकीचं आहे, त्यामुळे दुसरं वाक्य चुकीचं आहे. कॉपर इज व्हेरी यूजफुल. आता लक्षात ठेवायचं, यूजफुल हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ॲडजेक्टिव्ह हा जो शब्द आहे हा नामासाठी वापरला जातो. ॲडजेक्टिव्हच्या नंतर जर नाम आलेलं नसेल तर त्याच्या अगोदर आर्टिकल घ्यायचं नाही. म्हणजे ॲटलिस्ट ए आणि एन आर्टिकल घ्यायचं नाही. त्याच्यानंतर नाम आलेलं नाही आहे म्हणून या ठिकाणी आर्टिकल घ्यायचं नाही. आणि कॉपर हा जो शब्द आहे धातू आहे, मटेरियल नाऊन आहे, म्हणून याच्या अगोदर पण आर्टिकल येत नाही. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. ए आणि सी बरोबर, फक्त बी चुकीचं आहे. मग ए आणि सी असणारा जो काय पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. बट तुम्हाला कुठला शोधायचा आहे? तुम्हाला इनकरेक्ट शोधायचा आहे. इनकरेक्ट फक्त बी आहे, त्यामुळे बी असणारा जो काय पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3ला मार्क करायचं. या पद्धतीने उत्तरं चेक करा. पुढे दिलेल्या बघायचं, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर इनकरेक्ट. हे आता बघायचं आहे. आता जो मोस्ट ट्रेडिंग जो काही पार्ट याच्यामध्ये तुम्हाला दिसतो आहे परीक्षांचा, काय जनरली करेक्ट वाक्य शोधा, इनकरेक्ट वाक्य शोधा, असेच प्रश्न विचारत चाललेले आहे. बरोबर आहे? म्हणजे एखादं वाक्य बरोबर आहे का चूक आहे, हा अगदी ट्रेंडिंग घटक आहे. मित्रांनो, जसा काळ बदलत जातो तसे स्पर्धा परीक्षेचं स्वरूप देखील बदलत जातं. त्यामुळे निश्चित पेपरचे पॅटर्नमध्ये थोडाफार चेंज होतो. प्रश्न विचारण्याच्या पद्धतींमध्ये भरपूर बदल होत असतो. पैकी हा एक घटक आहे. त्यामुळे नोटीस करायचं, इनकरेक्ट वाक्य शोधायचं आहे. आता बघायचं, गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. खूप वेळा पाहिलेले वाक्य बरोबर आहे. द गोल्ड माइन हिअर इज अ प्युअर क्वालिटी. आता विशिष्ट ठिकाणाच्याच संदर्भात, हिअर म्हणजे या ठिकाणी, विशिष्ट ठिकाणामध्ये जी काही गोल्ड माइन आहे ती कशी आहे? प्युअर क्वालिटीची आहे, सॉरी पुअर क्वालिटीची आहे. बरोबर आहे? म्हणजे या ठिकाणी द आर्टिकल घेणं कंपल्सरी आहे, कारण मटेरियल नाऊन विशिष्ट व्यक्ती, वस्तू, ठिकाणाच्या संदर्भात आलं, द आर्टिकल येतं. हे वाक्य देखील बरोबर आहे. द ब्रेकफास्ट इज ॲट 8 o'clock. तुम्हाला आत्ताच सांगितलं, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर जनरल अर्थानं. मी कुठल्या ब्रेकफास्टचा उल्लेख केला? जो जनरली आपण घेतो सर्वजण तोच. जनरल अर्थानं आल्यामुळे याच्या अगोदर आर्टिकल घेता कामा नये, त्यामुळे सी चुकलेला आहे. त्यामुळे ए आणि बी बरोबर, ओनली सी रॉंग आहे. सी रॉंग असतानाच वाक्य शोधायचं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2ला मार्क द्या. पहा कशा पद्धतीने उत्तरं शोधता येतात. पुढं वाक्य बघायचं आता, निरीक्षक, विक्रीकर निरीक्षक 2016च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. तुम्हाला करेक्ट यूज शोधायचा आहे. आत्ता मी पुन्हा सांगतो, जो ट्रेंडिंग घटक आहे आर्टिकल ह्या टॉपिकवरचा कसा असतो, तुम्हाला जो प्रश्न येतो तो लक्षात ठेवायचा. वाक्य दिली जातील, बरोबर वाक्य, चुकीचं वाक्य, कुठल्या वाक्यात बरोबर आर्टिकल आले, चुकीचं आर्टिकल आले, याच्यावर देखील प्रश्न पडेल. आलं लक्षात? त्यामुळे फिल इन द ब्लँकची क्रेज आता कमी आहे, असे वाक्यांचं जरा प्रमाण वाढलेले. आता ॲस आपणही उच्चार करायचा, लक्षात ठेवायचा. ज्या नामाच्या अगोदर आर्टिकल येतं त्या नामाचा उच्चार करून पाहायचा. उच्चार जर स्वरानं झाला तर या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचं आहे? ॲन घ्यायचा. आणि जर व्यंजनानं म्हणजे कॉन्सोनंटनं झाला तर उत्तर म्हणजे आर्टिकल ए घ्यायचं आहे. आता ॲस याच्या अगोदर वाक्यामध्ये ॲन आर्टिकल यायला कंपल्सरी आहे. ॲन ॲस, ॲ असा उच्चार निघतो, त्यामुळे हा स्वर आहे, याच्या अगोदर ॲन आर्टिकल घेतलं पाहिजे. युनिकॉर्न, यू हा यमाचा, हा कॉन्सोनंट आहे, व्यंजन आहे, याच्या अगोदर ए आर्टिकल घेणं कंपल्सरी होतं. ॲन आल्यामुळे ते चुकलेले, आदला बदली केली. त्यामुळे लक्षात ठेवायचं, स्पेलिंग महत्त्वाचं नाही आहे, उच्चार महत्त्वाचा आहे आर्टिकल शोधताना. आलं लक्षात? आणि पुढे दिले बघा, द ब्रिटिश आयजल्स. मित्रांनो लक्षात ठेवायचा, बेटांचा समूह जर असेल तर द आर्टिकल घ्यायचं, आणि एकाच बेटाचं जर नाव असेल तर आर्टिकल घ्यायचं नाही.
आलं लक्षात. पर्वत रांग असेल तर द आर्टिकल घ्यायचं, पण एकाच पर्वताचा जर उल्लेख केला असेल तर आर्टिकल घ्यायचं नाही. आलं लक्षात. त्यामुळे जर बेटं असतील, बेटांचा समूह आहे, जसं आपल्याकडे अंदमान अँड निकोबार बेटं आहेत, बरोबर आहे. अंदमान आणि निकोबार आहे, मालदीव आहे, आणि त्याच्यानंतर आपण ब्रिटिश आयलंड्स आहेत. ह्या बेटांचा समुदाय, एकच बेट आहे का ते? नाही. तर ज्यावेळेस बेटांचा समुदाय असतो द आर्टिकल घ्या, पण प्रत्येक बेटाला विशिष्ट नाव पण आहे मित्रांनो. पण जर एकच बेट असेल तर आर्टिकल घ्यायचं नाही. आलं लक्षात. जसं श्रीलंका एकच मोठं बेट आहे, त्याला देश आपण म्हणतो, बट हे एक मोठं बेट आहे, त्याला आर्टिकल घ्यायचं नाही आहे, कारण त्याला छोटी छोटी बेटं अटॅच नाही, एकच बेट आहे. त्यामुळे लक्षात ठेव. त्यामुळे या ठिकाणी द ब्रिटिश आयडल बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी ॲन, ए आणि द आर्टिकल बरोबर यायला पाहिजे. आणि तुम्हाला बरोबरच शोधायच्यात, त्यामुळे ठिकाणी ए, बी आणि सी तिने असला पर्याय क्रमांक 3ला मार्क करा. पुढच्याकडे जायचे आपल्याला. बघायचं आता विक्रीकर निरीक्षक 2016च्या पेपरमध्ये आलेला आहे आणि तुम्हाला करेक्ट वाक्य शोधायचे आहेत. काय करेक्ट? द मॅनकाइंड शुड लव द नेचर. मित्रांनो, नेचर हा जो शब्द आहे हा देखील एक ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि मॅनकाइंड हा जो आहे हा देखील ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. ज्यावेळेस ॲब्स्ट्रॅक्ट नाव, ज्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो, भाववाचक नाम जनरल अर्थानं येतं, आर्टिकल घेऊ नका. स्पेसिफिक अर्थानं घेतलं द आर्टिकल घ्यायचे. आता या ठिकाणी पाहायचं आहे मॅनकाइंड, आपण कुठल्या एका विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख केला आहे का? नाही. त्यामुळे या ठिकाणी द आर्टिकल घेता कामा नये. आणि हे देखील ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन याच्या ठिकाणी देखील द आर्टिकल नको आहे, त्यामुळे हे वाक्य चुकलं. मॅनकाइंड शुड लव द नेचर, इथं द आल्यामुळे हे पण चुकलेलं आहे, द आल्यामुळे हे पण चुकलं. मॅनकाइंड शुड लव नेचर, या ठिकाणी हा पर्याय तुमचा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. आलं लक्षात. त्यामुळे 4ला मार्क द्यायचा आहे. पुढे पाहायचं आता महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा 2016चा पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. वाक्य आपल्याला बरोबर शोधायचे. आता ही स्ट्रक्ट रूट इन डॉट डॉट अर्थ. आता स्ट्रकच्या नंतर लगेचच रूट हा शब्द आलेला आहे, लक्षात ठेवायचं. द ट्रीज स्ट्रक्ट रूट. आता रूट जो आहे याच्यानंतर आर्टिकल येणार नाही मित्रांनो, लक्षात ठेवायचं. आलं लक्षात. त्यामुळे इथं आर्टिकल येत नाही आहे, परंतु अर्थ युनिक ऑब्जेक्ट असेल, युनिव्हर्सल ऑब्जेक्ट असेल, द आर्टिकल येतं. त्यामुळे या ठिकाणी नो आर्टिकल आणि द असताना जो काय पर्याय आहे तो आपल्या या ठिकाणी पाहायचा आहे. नो आर्टिकल आणि द, पर्याय क्रमांक 4ला मार्क करा. पुढे पाहायचं आता सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा 2016च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. एलिफंट इज अ क्लेवर ॲनिमल. मित्रांनो लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस एखादा प्राणी संपूर्ण वर्ग, लक्षात ठेवायचं संपूर्ण प्राणीजात त्या विशिष्ट प्राण्याचा संपूर्ण क्लास किंवा वर्गाचं रिप्रेझेंटेटिव्ह करतो, त्याच्या अगोदर वाक्यामध्ये द आर्टिकल घेणं कंपल्सरी असतं. म्हणजे वाक्य काय बरोबर होतं? द एलिफंट इज अ क्लेवर ॲनिमल. इथं आर्टिकल नसल्यामुळे हे वाक्य चुकलं. अ मिरर इज मेड ऑफ ग्लास. मेड ऑफच्या नंतर आर्टिकल येत नाही आहे, त्यामुळे हे वाक्य तुमचं बरोबर आहे. ओनली बी असणारा जो काय पर्याय आहे त्याला तुम्ही मार्क करायचा. या पद्धतीनं उत्तर देता आलं पाहिजे. पुढे बघायचं आहे आय होप टू गो टू युनिव्हर्सिटी. उच्चार कसा निघतो? यमाचा, याने निघतो, त्याच्यामुळे आर्टिकल आलं पाहिजे अ युनिव्हर्सिटी, लक्षात ठेवायचे. त्यामुळे आय होप टू गो टू अ युनिव्हर्सिटी असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ॲन युनिव्हर्सिटी होत नाही आहे, द युनिव्हर्सिटी होणार नाही आहे, आर्टिकल घ्यावं लागणार आहे. त्यामुळे अ युनिव्हर्सिटीचा पर्याय क्रमांक 2ला मार्क करा. पुढे बघायचं कृषी सेवा 2016च्या पेपरमधला हा 3रा प्रश्न आहे. म्हणजे 2-2, 3-3 प्रश्न एका टॉपिकमध्ये आलेले बघायचं. तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स विचारलेले. फिल इन द ब्लँक्स, तेच वाक्य आलेलं आहे. इथं नो आर्टिकल आपण आताच पाहिल्याप्रमाणे द आर्टिकल येतं. नो आर्टिकल आणि द आल्यामुळे पर्याय क्रमांक 4ला मार्क करा. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्थापत्य मुख्य परीक्षा 2015चा पेपर आहे. 2015ला जे काही अभियांत्रिकीचा पेपर झाला त्याच्यामध्ये वाक्य आलं होतं बघायचं. आय गेव द बेगर डॉट डॉट 1 रुपी कॉईन. कॉईन हा शब्द नाऊन याच्या अगोदर 1 अशा रीतीनं नंबर वर्ड आलेला, तो ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. 1 ह्या नामाचा उच्चार जो आहे तो व या स्वरानं होतो, व्यंजनानं होतो. त्याच्या अगोदर कंपल्सरी ए आर्टिकल घ्यायचं. अ 1 रुपी कॉईन अशी रचना करा, ठीक आहे. त्यामुळे एला मार्क करायचं, लक्षात ठेवायचा. हा रिपीट झालेला आहे. ही इज डॉट डॉट पेंटर ऑफ द डे. सहाय्यक गट क परीक्षा 2015. लक्षात ठेवायचं, वाक्य व्यवस्थित बघायचं. ही इज डॉट डॉट पेंटर ऑफ द डे.
एका विशिष्ट दिवसाचा पत्रकार अशा अर्थानं डेफिनेट आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी डेफिनेट आर्टिकल द्यायचं द. पर्याय क्रमांक 3ला मार्क करा. पुढे बघायचं चूज द करेक्ट आर्टिकल टू कंप्लीट द सेंटेन्स. आता बघा तुम्हाला मी सांगितलंय, आता जे सुरुवातीला जे घेतले होते ते आतील लेटेस्ट पेपरचे होते. जसा पेपर तुम्ही मागचे 15, 14, 13, 12 पर्यंत जाता त्यात तुम्हाला बघा फिल इन द ब्लँकचे प्रश्न जास्त सापडतात आणि हल्लीच्या पॅटर्नमध्ये फिल इन द ब्लँक्स कमी आणि कॉमन एररची वाक्य जास्त सापडलेत. त्यामुळे एक बाब याच्यातून तुम्हाला समजून येत आली असेल का थोडासा पॅटर्न बदलत चाललेला आहे. बरोबर आहे, सिम्प्लिसिटीकडनं थोडी डिफिकल्टीकडं चाललेलं आहे. त्यामुळे आपण देखील थोडंसं का आता 12पर्यंत 11पर्यंत ठीक आहे, पण अगदी फार 84पर्यंत उलटं रिवर्स जायचं इतकं काही कामाचं नाही. पॅटर्न बदलत चाललेलं आहे, त्यामुळे तुम्ही जास्त जुन्या प्रश्नाकडे काय पाहण्याचा उपयोग नाही आहे. 11पासून पुढचे 10 वर्षातले ठीक झाले, 10च्या अगोदर जाण्याची इतकी काही गरज पडणार नाही कधी, लक्षात ठेवा. त्यामुळे लेटेस्ट पेपरला जास्त इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. करेक्ट आर्टिकल शोधायचं. आता लिपिक टंकलेखक 15च्या पेपरमध्ये आलेला आहे. ही गोज टू ... युनिव्हर्सिटी एव्हरी डे. आता या ठिकाणी काय केलेले बघा, एखादा व्यक्ती विशिष्ट युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक दिवशी जातो. डेफिनेट आर्टिकल आलेलं आहे, अर्थानं आलं म्हणून डेफिनेट आर्टिकल घ्यायचं द. पर्याय क्रमांक 1ला मार्क करायचं. आता बघायचं चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. 15मध्येच आलेला प्रश्न आहे. अल्बर्ट कामू, आता लक्षात ठेवायचं आहे की फ्रेंच फिलॉसॉफर होता आणि रायटर होता. याला नोबेल प्राईज मिळालेला होता आणि अगदी अनलकीली एका कार ॲक्सिडेंटमध्ये अगदी कमी वयामध्ये ह्या रायटरचा डेथ झाला. अल्बर्ट कामू वॉज ... युरोपियन जिनियस. आता युरोपियन हा शब्द आहे, उच्चार कसा निघतो, युरोपियन. हा जो य आहे यमाचा आहे, स्वर पाहायचा आपल्याला. स्वर आहे का व्यंजन आहे, व्यंजन आहे, म्हणून याच्या अगोदर आर्टिकल काय येतं, ए आर्टिकल येतं. अल्बर्ट कामू वॉज अ युरोपियन जिनियस. ए आर्टिकल आल्यामुळे पर्याय क्रमांक 2ला मार्क करा. पुढे बघायचं फिल इन द ब्लँक स्पेसेस विथ ॲप्रोप्रिएट आर्टिकल. 15च्याच पेपरमध्ये आलेलं आहे. आयर्न इज ... युजफुल मेटल. तुम्हाला सांगितलंय ज्यावेळेस एखादं नाम म्हणजेच वाक्यामध्ये मटेरियल नाऊन येतं, जनरल अर्थानं आलं आर्टिकल घ्यायचं नाही आहे. आणि मेटल हा जो शब्द आहे हा कॉमन नाऊन आहे. कॉमन नामाच्या अगोदर त्याचं ॲडजेक्टिव्ह आल्यामुळे त्याच्या अगोदर त्याचं आर्टिकल येतं. एकच धातू आहे म्हणून आर्टिकल आलं ए. त्यामुळे नो आर्टिकल आणि ए असणारा पर्याय क्रमांक 3ला मार्क करा. पुढे बघायचं आता तोच पेपर आहे लिपिक टंकलेखक 2015. 2015च्या पेपरमध्ये जवळपास 4-5 प्रश्न आलेले एका टॉपिकवर. बघायचं आता आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस. करेक्ट वाक्य शोधायचं आहे. द काऊ इज अ युजफुल ॲनिमल आणि काऊ इज अ युजफुल ॲनिमल. मित्रांनो लक्षात ठेवायचं, दोन्ही ठिकाणी एकच शब्द आलेले काऊ आणि ॲनिमल हा कॉमन नाऊन आहे. एक असल्यामुळे त्याच्या अगोदर आर्टिकल घेणं कंपल्सरी आहे, पण या ठिकाणी द घ्यायचं का 0 आर्टिकल घ्यायचं. ज्यावेळेस एखादा प्राणी संपूर्ण वर्गाचं संपूर्ण क्लासचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो, द आर्टिकल घेतलं जातं. म्हणून पहिला बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. ओन्ली ए इज करेक्ट. तुम्ही 1ला मार्क करा. पहा किती सोपं आहे. पुन्हा नियम ऐका. ज्यावेळेस एखादा प्राणी संपूर्ण क्लास किंवा वर्गाचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो, काऊ म्हणजेच कोण, प्रत्येक काऊ. जिला गाय म्हणतो ती प्रत्येक गाय युजफुलच असते, लक्षात ठेवायचं आलं. त्यामुळे एखाद्या वर्गाचं रिप्रेझेंटेटिव्ह करत असेल तर त्याला द आर्टिकलने जोडायचं. पुढे बघायचं विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2015च्या पेपरमध्ये आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. आता तुम्हाला माहीत पाहिजे, अतिशय महत्त्वाचा नियम आहे हा. बघायचं धिस मॅन इज अ सेकंड न्यूटन. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची क्वालिटी गुणवाचक गुण ज्यावेळेस व्यक्त केला जातो त्याच्या अगोदर तुम्ही वाक्यामध्ये ए आर्टिकल घेऊ शकता. आलं लक्षात. तो व्यक्ती कसा आहे, सेकंड न्यूटन आहे. अ सेकंड आर्टिकल तुम्ही घेऊ शकता. अ सेकंड म्हणजेच लक्षात ठेवायचा वाक्यामध्ये एखादं प्रॉपर नाऊन जे असतं त्याचा कॉमन नामासारखा उल्लेख केला जातो. न्यूटन अगदी ग्रेट, त्याला आपण म्हणूया सायंटिस्ट म्हणू शकतो. त्यामुळे या ठिकाणी एखाद्या प्रॉपर नाऊनचा कॉमन नाऊनसारखा वापर केला जातो, त्या ठिकाणी ए आर्टिकल घेऊ शकता तुम्ही. पहिलं वाक्य बरोबर आहे तुमचं. व्हॉट काइंड ऑफ अ फ्लावर इज इट. तुम्हाला सांगितलेलं आहे काइंड ऑफ याच्यानंतर आर्टिकल घ्यायचं नाही. बघा या ठिकाणी दिलेलं आहे काइंड ऑफ सॉर्ट ऑफ काइंड ऑफ
लक्षात ठेवायचं. यांच्या नंतर लगेचच आर्टिकल यायचं नाही आहे, जे नाम येतं ते लगेच जोडून द्यायचं. तेव्हा हा आर्टिकल नको होता या ठिकाणी, वाक्य चुकलेलं आहे. ही वॉज अ नेपोलियन ऑफ हिज एज. ज्यावेळेस एखादं प्रॉपर नाऊन विशिष्ट व्यक्ती एखादं प्रॉपर नाऊन विशिष्ट स्थळ म्हणजे एखादं ठिकाण किंवा विशिष्ट काळाशी जर जोडलेलं असेल, त्याचे गुण सांगितलं त्या अगोदर वाक्यामध्ये द आर्टिकल घेत असतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळे ही वॉज द नेपोलियन ऑफ हिज एज असं आर्टिकल या ठिकाणी पाहिजे होतं. या ठिकाणी द पाहिजे होतं, त्यामुळे ते ए आल्यामुळे हे पण वाक्य चुकलेलं आहे. अ फॉल्सहुड इज ऑडियस. मित्रांनो, फॉल्सहुड हे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे याच्या अगोदर आर्टिकल येणार नाही आहे, हे वाक्य देखील चुकलं. तुम्हाला काय विचारलं आहे, करेक्टली यूज ऑफ आर्टिकल. त्यामुळे करेक्टली वाक्यामध्ये पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. या ठिकाणी दिलं बघा, काइंड ऑफ, टाईप ऑफ आणि सॉर्ट ऑफ यांच्यानंतर वाक्यानंतर लगेच नाम असेल तर त्याच्या अगोदर ए किंवा ॲन आर्टिकल वापरायचं नाहीत, लक्षात ठेवायचं. हे नियम तुम्ही समजून घ्या, खूप महत्त्वाचे आहेत. आत्ता सांगितलं वन वे तिकीट, वनच्या अगोदर ए आर्टिकल येतं, खूप सोपं आहे. पर्याय क्रमांक 1ला मार्क करा. आय परचेस अ वन वे तिकीट फ्रॉम मिरज टू मुंबई, आर्टिकल ए येतं. आणि हा एका शासकीय तंत्रनिकेतन जुन्या पेपरमधला प्रश्न आहे. बघायचे, अ बॉय स्टँडिंग ओव्हर देअर इज माय ब्रदर. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अ बॉय स्टँडिंग ओव्हर देअर. लक्षात ठेवा, विशिष्ट मुलाचा उल्लेख केलेला आहे. कुठला मुलगा, जो त्या ठिकाणी उभा आहे तोच मुलगा. ज्यावेळेस वाक्यामध्ये डेफिनेट नाऊन वापरलं जातं त्याच्या अगोदर डेफिनेट आर्टिकल येत असतं. कुठल्या मुलाचा मी उल्लेख करतो आहे, जो मुलगा त्या ठिकाणी विशिष्ट ठिकाणी उभा आहे तोच मुलगा माझा भाऊ आहे. सगळीच मुलं माझे भाऊ आहेत का, नाही. जो विशिष्ट ठिकाणावर उभा आहे, डेफिनेट आहे, त्या मुलाचाच उल्लेख केला. त्यामुळे या ठिकाणी द आर्टिकल घ्यायचं आहे. आता आलं लक्षात. त्यामुळे ए मध्ये इरर आहे, ओनली ए. स्पॉट द इरर म्हटल्यावर तुम्ही ए मध्ये इरर शोधता. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे बघायचं आता, सहाय्यक मुख्य परीक्षा 2012 मध्ये आलेला प्रश्न आहे तुम्हाला. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह आर्टिकल फ्रॉम द फॉलोइंग ऑल्टरनेटिव्ह अँड फिल इन द ब्लँक्स. लायन इज द किंग ऑफ ॲनिमल्स. तुम्हाला सांगितलेले लायन इज द किंग ऑफ ॲनिमल. प्राणी भरपूर आहे, पण त्यांच्यामध्ये लायन हा सगळ्या प्राण्यांचा राजा आहे. मग आता लक्षात ठेवायचं, कुठला लायन, एका विशिष्ट जंगलातला का, नाही. तर ज्यावेळेस संपूर्ण रिप्रेझेंटेटिव्ह करतो, संपूर्ण क्लासला रिप्रेझेंट करतो, त्याच्या अगोदर द आर्टिकल येतं. त्यामुळे द लायन इज द किंग ऑफ ॲनिमल. पर्याय क्रमांक 3ला मार्क करायचा. पुढे बघायचं आपल्याला, करेक्ट आर्टिकल तुम्हाला वाक्यामध्ये शोधायचं आहे. सहाय्यक म्हणजे ASO मुख्य परीक्षा 2015च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. ही वॉन्ट्स टू बिकम डॉट डॉट ॲक्टर. उच्चार जर पाहिलं तुम्ही, ॲक्टर, हा स्वर असल्यामुळे याच्या अगोदर ॲन ॲक्टर असं म्हटलं आहे. ॲन आर्टिकल तुमचं बरोबर येतं. पर्याय क्रमांक 2ला मार्क करा. पुढे बघायचं आहे, व्हॉट डॉट एक्सलंट स्पीच ही मेड. वाक्य एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स आहे. उद्गारवाचक वाक्याची सुरुवात जर व्हॉट न होत असेल, अलग लक्षात, उद्गारवाचक वाक्याची सुरुवात जर व्हॉट न होत असेल, त्याच्यानंतर आपण ए किंवा ॲन आर्टिकल घेत असतो अर्थाप्रमाणे. आता एक्सलंट, ए जो आहे हा स्वर आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे या ठिकाणी व्हॉट ॲन एक्सलंट अशी रचना व्हायला पाहिजे. व्हॉट ॲन एक्सलंट स्पीच ही मेड अशा स्वरूपाचं वाक्य येतं, लक्षात ठेवायचं. आणि पुढचा एक प्रश्न बघायचा आहे, फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट आर्टिकल. सहाय्यक 2011. मी 11पर्यंतचेच क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत. इथून मागच्या जुन्याची एवढी काही गरज नाही, कारण खूपच सिंगल लाईनचे प्रश्न हल्ली विचारत पण नाही आहेत. त्यामुळे ह्या अशा प्रकारचा पॅटर्न कमी झालेला आहे. पण तरी पण एक 11पर्यंत वाचा, व्यवस्थित समजून घ्या. फ्रान्स इज डॉट डॉट युरोपियन कंट्री. युरोपियन एकच देश आहे, त्यामुळे याच्या अगोदर आर्टिकल आलं पाहिजे अ युरोपियन कंट्री. कारण युरोपियनचा उच्चार युरो, यमाचा हा कॉन्सोनंट आहे, म्हणून या ठिकाणी अ आर्टिकल येतं. तर पर्याय क्रमांक 2ला मार्क करा. ह्या पद्धतीचे प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. बघायचं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक्स. आता ही सिस्टर इज डॉट डॉट MA इन इंग्लिश. डिग्रीचं नाव असेल त्याच्या अगोदर देखील, पदव्यांच्या नावाच्या अगोदर देखील आर्टिकल येतं. उच्चार करून बघायचा, MA. हा जो ए आहे उच्चार स्वर्ण होतो, म्हणून या ठिकाणी काय आर्टिकल घ्यायचं, ॲन MA इन हिस्ट्री. ॲन आर्टिकल आलेला आहे, MA होणार नाही आहे, ॲन आर्टिकल घ्या.
पुढील बघायचं आहे, चूज दी राईट आर्टिकल. विक्रीकर निरीक्षक 2011च्या पेपरमध्ये आलेलं आहे. मिसेस पाटील हॅज डॉट डॉट फीवर. ताप ज्याला आपण म्हणूया मित्रांनो. फीवर हे ॲबस्ट्रॅक्ट ज्याला आपण म्हणू शकतो, हे फीवर हे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. लक्षात ठेवायचं. काय नाऊन आहे? ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. याच्या अगोदर आर्टिकल वापरायचं नाही. त्यामुळे या ठिकाणी नो आर्टिकल येणार आहे. मिस्ट्रेस पाटील हॅज फीवर, नो आर्टिकलला तुम्ही पर्याय क्रमांक 4ला मार्क करून द्या. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अनेक 2011पर्यंतचे मी प्रश्न या ठिकाणी तुमच्या सर्वासाठी घेतलेले. अशा प्रकारचे प्रश्न वाचा. ठीक आहे. अजूनही जर तुम्हाला इथून मागचे किंवा जर तुमच्याकडे काय असतील वेगवेगळ्या पेपरमध्ये, तर माझ्या मते एवढे तुम्हाला एक्झरसाईजसाठी पुरेसे झाले. आलं लक्षात. व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्या. 2011 ते 15पर्यंतचे जर पेपर जर तुम्ही जर पाहिले, तुमच्या लक्षात येतात की थोडं सिंगल लाईनचे प्रश्न जास्त झालेले आहेत आणि फिल इन द ब्लँकचे जास्त झालेले. पण 15च्या नंतर थोडासा पॅटर्न बदलत गेला. कॉमन इररकडं कल जास्त आलेला आहे. काय आलेला आहे? कॉमन इररच्या प्रश्नांकडं कल जास्त आलेला आहे. त्यामुळे कॉमन इररच्या अँगलनं तुम्हाला वाक्यरचना पाहिजे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. उद्याच्या लेक्चरला पुन्हा एकदा भेटूया नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.